आणि चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयातील दाखल याचिकेवर आज सलग 5व्या दिवशी सुनावणी होणार आहे। दुपारी 2 वाजता या सुनावणीला सुरुवात होईल। बुधवारी झालेल्या सुनावणीत सिब्बल यांनी आयोगाच्या भूमिकेवर सडकून टीका केली आहे। आयोगाला 2018 ची पक्षाची घटना माहिती नव्हती, हा दावा धादांत खोटा असल्याचा युक्तिवाद सिब्बल यांनी केलाय। आता कपिल सिब्बल आज आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर बाजू मांडून आपला युक्तिवाद संपवतील। सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाला बागची आणि त्यासोबतच न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे। दरम्यान आजच्या या सुनावणीवरून खासदार संजय राऊतांनी एकनाथ शिंदे आणि निवडणूक आयोगावर निशाणा साधलाय। सलग 5व्या दिवशी सुनावणी सुरू आहे। ही सुनावणी कदाचित उद्यापर्यंत सुद्धा जाईल आणि कपिल सिब्बल यांनी आमच्या शिवसेनेच्या वतीनं जो एक संविधानिक चौकटीमध्ये युक्तिवाद केलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। पक्ष विकत घेण्याची प्रक्रिया ज्या लोकशाहीत सुरू होते या प्रक्रियेवर त्यांनी बोट ठेवलं आणि मला असं वाटतं न्यायालय कपिल सिब्बल यांची ही भूमिका किंवा हा युक्तिवाद ऐकून न्यायालय सुद्धा काही काळ विचारात पडले। जो पक्ष एका घटनात्मक रीतीने चालवला गेला, एक घटना तयार करून आणि पक्षामध्ये आमचं सगळ्यांचं बहुमत असताना निवडणूक आयोगानं अमित शहाच्या दबावाखाली, कोणाच्या, अमित शहाच्या दबावाखाली हा पक्ष एकनाथ शिंदेना विकला 5,000 कोटीला। अमित शहांच्या शेअर मार्केटमधून विकला गेला आणि निवडणूक आयोगानं त्याच्यामध्ये दलालाची भूमिका बजावली। निवडणूक आयोग हा एजंट आहे या पक्ष विकण्यामध्ये। ही विक्री निवडणूक आयोग जर करत असेल लोकशाहीची तर देशात उरलं काय? मी जो आकडा सांगतोय हा आकडा खरा आहे, कदाचित याच्यापेक्षा जास्त आकडा त्यांचे लोक सांगू शकतील, मेंढ्यांचे। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस। विरोधक आणि सत्ताधारी आपापल्या भूमिकेवर ठाम असल्यानं